नमस्कार. मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण आणि पहिला दिवस गुढीपाडवा. सर्वात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आहे तर काहीतरी गोडाचा पदार्थ व्हायलाच हवा. तर आज बनवणार आहे श्रीखंड. इथे श्रीखंड बनवायसाठी अर्धा लिटर दही घेतलेले आहे, 1 पाव साखर घेतलेली आहे, केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत 8-10, विलायती आणि पिस्ता घेतलेला. इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे, त्यावर आपण पांढरा स्वच्छ कापड घेणार आहे आणि चक्का बांधणार आहे. अर्धा लिटर दह्याचे 1 पाव चक्का निघतो. इथे मी मलाईची दही घेतलेली आहे. मलाईचे दह्याने खूप छान श्रीखंड बनतो. दह्याची इथे पुचरंडी बांधून घ्यायची आहे. अशी पुचरंडी बांधून आपल्याला ही खिळ्याला टांगून घ्यायची आहे. तर आपल्या किचनमध्ये खिळा वगैरे नसेल तर आपण ही चाळणीवरच ठेवणार आहे. हे आपली ही पुचंडी बांधून तयार आहे आणि ही अशी आपल्याला चाळणीवर ठेवायची आहे. आणि आपल्याला जर जास्त वेळ बांधून ठेवायचा असेल दही तर असं चाळणीसहितच आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तो कसा आपला आंबट येणार नाही. इथे आपला चक्क्याला 2 तास झालेले आहे. 2 तासानंतर आपला चक्का पूर्ण पाणी झरलेला आहे. पूर्ण पाणी सोकलेलं आहे, कपड्याला काहीही चिटकलेलं नाही आहे. आता आपण हे चाळणीमधून काढणार आहे. असा घट्ट आपला चक्का इथे तयार झालेला आहे. हा किती घट्ट चक्का उतरलेला आहे. आता यामध्ये आपण साखर टाकत आहे. साखर ही मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता. आपण 1 पाव चक्क्याला 1 पाव साखर घेतलेली आहे. आपल्याला हे मिश्रण आता 15-20 मिनिट असंच ठेवायचं आहे. साखरेचं पाणी होईल आणि आपण त्यानंतर मग चाळणीतून चांगलं निघून जाईल. हे आपला साखर आणि चक्का हा छान मुरलेला आहे, पाणी सुटलेलं आहे साखरेचं याला. आता आपण ही चाळणीतून काढून घेऊ. ही रवा गळायची चाळणी आहे, पुरणाची चाळणी नाही आहे वापरलेली, ती खूप जाडी असते. या चाळणीतून आता आपण काढून घ्यायचं आहे. इथे केशराचे काळे मी केशराच्या काळ्या मी ह्या दुधात टाकलेल्या होत्या, त्या पण याच्यात टाकून घेऊया. गुढीपाडवा हा सण मराठी संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तामध्ये मानला जातो. नवीन वर्षात पहिल्या दिवशी येणारा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा.
साखरेचं आणि चक्क्याचं पाणी सुटल्याच्याने पहा किती छान आपलं लवकर श्रीखंड चाळणीतून पडत आहे. केशराच्या काड्या मी दुधात नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचरमध्येच भिजत टाकल्या होत्या अर्धा तास आधी. इथे आपलं श्रीखंड पूर्ण तयार झालेले आहे. छान मऊसूद श्रीखंड बनलेला आहे. इथे आपलं छान मऊसूद श्रीखंड तयार झालेलं आहे. आता यामध्ये घालू आपण पिस्ता, वेलची पूड, पाव किलो चक्का आणि पाव किलो साखरेचं अर्धा किलो श्रीखंड इथे तयार झालेले आहे. हे आपले तयार झाले छान लबाबदार श्रीखंड, केशर विलायती श्रीखंड. आता वरून टाकूया पिस्ता, यावर घालूया केशर. तसं आतमध्ये मी केशर टाकलेलंच आहे, वरून पण थोडं टाकत आहे. इथे आपले श्रीखंड तयार आहे. पहा किती छान आणि सॉफ्ट बनलेलं आहे. चवीला खूप अप्रतिम लागते. घरच्या श्रीखंडाची चव काही वेगळीच राहते. दह्यापासून आपण घरी बनवतो. इथे आपला अर्धा किलो श्रीखंड बनलेला आहे. मेहरा माई की रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. धन्यवाद.